नंबर उमाताई 11 हो बोला ना, तुम्ही बोला सुरुवात करा. एस.टी महामंडळाच्या आगाराच्या बीओटी तत्वावर विकास करण्याची योजना सरकारनं आखली. खाजगी विकासकांना आकर्षित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने भाडेपट्टीचा कालावधी 60 वर्षावरून वाढवून आता 98 वर्ष करण्यास मंजुरी दिली. 150 ते 160 आगाराच्या पुनर्विकासासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रामुख्यानं मुंबईतील कुर्ला, बोरिवली यासारख्या मोक्याच्या ठिकाणाचा समावेश आहे आणि गुजरातच्या धर्तीवर आगारांना बसपोर्ट म्हणून विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पांच्या मास्टर प्लॅनसाठी प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांची नियुक्ती करण्यात आली. 25-26 अर्थसंकल्पात एसटी साठी 2460 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली, ज्याचा वापर बसस्थानकाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी करावायचा आहे. पायाभूत सुविधा 2026 अखेरपर्यंत ताफ्यात 8000 नवीन बस दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. एसटी महामंडळाला नियोजन प्राधिकरण दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मागण्या व सूचना आहेत. काल याबाबत लक्षवेधी होती, त्यावर चर्चाही झाली. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही, निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीचे लाभ मिळत नाही, कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी विरोध आहे, शासनाकडून अनुदान मिळालेले भरवशावर महामंडळ आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. बीओटी तत्वावर आगाराचा विकास करण्याच्या विषयावर 10 वर्षापासून चर्चा सुरू आहे. माझा प्रश्न आहे, बीओटी तत्वावर विकास करून मिळालेल्या पैशातून एसटीला पुन्हा उभं करण्याच्या प्रयत्नातील नेमके अडथळे काय आहेत? या विषयाच्या संदर्भात दोन्ही सभागृहातील सन्माननीय सदस्यांचा समावेश असलेली संसदीय समिती शासन गठीत करेल का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य उमाताई खापरे, प्रवीण दरेकर यांनी या विषयावर आज सभागृहामध्ये परिवहन मंत्री म्हणून आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे काही मंत्री महोदयजी 50 पर्यंत तुमचं उत्तर जे आहे मागण्या ते ज्या आहेत थोडक्यामध्ये द्या. मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. 1 मिनिट आहे फक्त. सर्वप्रथम मी या सभागृहाला हे सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान आदरणीय 2 मिनिटं वाढवले. नरेंद्र मोदी 52 यांच्या संकल्पनेतून ते राज्याचे गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातला बस पोर्ट निर्माण केले आणि तशाच पद्धतीची संकल्पना ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हावी यासाठी मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जी 30 वर्षाची मर्यादा होती ती सर्वप्रथम 60 वर्ष केली. पण 60 वर्षामध्ये सुद्धा काही विकासक जे आहे ते आकर्षित होत नव्हते, म्हणून 49 अधिक 49 अशा पद्धतीनं ही योजना आखावी आणि त्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी. एसटी महामंडळानं अशा प्रकारचं धोरण निश्चित केलं, कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आणि आता एक राज्य शासनाकडे आम्ही अंतिम मंजुरीसाठी जो प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेला वेग येईल. सभापती महोदय, खरं तर राज्यामध्ये एसटी महामंडळामध्ये एवढ्या चांगल्या आणि मोक्याच्या जागा आहेत, कारण एसटी महामंडळाला जवळजवळ आज 100 वर्ष व्हायला आलेली आहे आणि तसं असताना या जागा अद्यापपर्यंत हव्या तशा विकसित झाल्या नाही. त्यामुळे अस्वच्छता आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य प्रवाशांना हव्या त्या गोष्टी त्या ठिकाणी मिळत नव्हत्या, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. परंतु या माध्यमातून त्या डेपो विकसित करत असताना आम्ही एक संकल्पना आखली की शहरी भागामध्येच विकासकांचा जास्त जोर असतो ती प्रॉपर्टी डेव्हलप करण्याकरता, कारण त्यात नफा जास्त असतो. म्हणून आम्ही या ठिकाणी शहरी भागातील एक तालुका स्तरावरील एक आणि ग्रामीण भागातील एक अशा पद्धतीचं 3-3 डेपोचं किंवा एसटी स्टँडचं पॅकेज करून त्याची निविदा प्रक्रिया राबवतोय, जेणेकरून ग्रामीण भागातला सुद्धा आपला हा डेपो किंवा एसटीचं जे स्टँड आहे ते विकसित होईल. आणि निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला अभिमानानं सांगतो, आता वेळ असता तर मी भरपूर बोलू शकलो असतो या वेळा, परंतु तुम्ही फक्त 52 पर्यंत वेळ दिलेला असल्या कारणाने मी एवढं सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की जो प्रकल्प गुजरात मध्ये राबवला गेला आणि गुजरातला ज्या पद्धतीनं हे म्हणजे विमानतळ जशी असतात
तशा पद्धतीनं एसटी डेपो सुद्धा करण्याचा महायुती सरकारचा आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा एक आणि परिवहन मंत्री म्हणून माझा निर्णय असल्या कारणानं सभापती महोदय अतिशय चांगल्या प्रकारे आपण हे डेपो विकसित करतो आणि यामध्ये जागा आपण घेतोय, पैसे घेत नाही. त्यामुळे जागाचा जी मागणी मार्केटमध्ये येणार आहे त्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होणार आहे. सभागृह आता आपण स्थगित करण्यात येते आणि नियमित सभागृह 12 वाजता सुरू होईल.